हा जो नाश्ता बनवला आहे ना मी नाचणीच्या पिठापासून, तुम्ही नक्की ट्राय करा। तुमची मुलं जर ही नाचणीची भाकरी खात नसेल तर तुम्ही असा नाश्ता त्यांना बनवून खायला द्या, आवडीने खातील आणि चवीला पण अप्रतिम लागतो। इथे फक्त तुपामध्येच हे छान भाजून घ्यायचे। हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे असा मस्त टेस्टी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता इथे आपण नाचणीचा बनवणार आहोत, खायला अप्रतिम लागतो। तुमचे मुलं जर नाचणी खात नसेल तर असा नाश्ता बनवून त्यांना खायला द्या। किती छान मस्त इथे भाजले गेलेला आहे, मुलंही आवडीने खातील एवढा हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो। दह्यासोबत पण मुलांना दिला तरी खातील, नुसता दिला तरी आवडीने खातील, इतका हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे। नक्की ट्राय करा। 1 कप भरून मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अजून 1 कप घेतलेलं आहे, 2 कप आपण इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 कप भरून चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर इथे मी ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा भरून इथे जिरे ॲड केलेले आहे, 2 चिमूटभर इथे हळद ॲड केलेली आहे, अर्धा चमचा भरून इथे गरम मसाला, हातावर कुस्करून इथे थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे, थोडीशी इथे बडीशोप पण ॲड केलेली, अर्ध्या चमच्याला कमी, हवं तर तुम्ही इथे बडीशोप कुटून घातली तरी चालेल। आता आपण हे सर्व साहित्य आहे ना असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढे मसाले वगैरे काय टाकलेले आहे ना ते छान मिक्स करून घेऊया। हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप भरून पालक ॲड केलेली आहे, 1 कप भरून मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती पण ॲड केलेली आहे, 1 कांदा इथे बारीक चिरून घेतला तो पण आपण इथे ॲड केलेला आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, पालक, कोथिंबीर, कांदा आणि थोडं थोडं पाणी टाकून आता हे मी इथे मळून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण इथे पीठ भिजवतो ना, पोळीचं चपातीचं पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे आता मी इथे सर्व भिजवून घेणार आहे। हे बघा इथे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे, इथे तवा ठेवलेला आहे, थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, लाटणं पळपटावर अशी लहान पुरी टाईप इथे मी लाटून घेतलेले। हे सावकाश आता आपण इथे सोडून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर आता तवा तापल्यानंतर आपल्याला छान होऊन द्यायचं आहे, एकदम सावकाश। हे बघा इथे साईड चेंज करून घेतलेली आहे। हा जो नाश्ता बनवला आहे ना मी नाचणीच्या पिठापासून, तुम्ही नक्की ट्राय करा। तुमची मुलं जर ही नाचणीची भाकरी खात नसेल तर तुम्ही असा नाश्ता त्यांना बनवून खायला द्या, आवडीने खातील आणि चवीला पण अप्रतिम लागतो। इथे फक्त तुपामध्येच हे छान भाजून घ्यायचे। चेंज करूया, बघा किती छान मस्त इथे भाजले गेलेलं आहे। हे बघा तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईड ह्याची अशी छान मस्त भाजले गेलेली आहे। तुम्ही पण हा नाश्ता नक्की ट्राय करा, जिथं खायला अप्रतिम लागतो। आता हा झाला आहे, मी काढून घेते। इथे आहे ना मी पुन्हा तूप टाकून घेतलेले आहे आणि सावकाश सोडून घ्यायचे। हा नाश्ता तुम्ही हातावर पण थापला ना तरी चालेल, हातावर पण तो थापल्या जातो। ती कलर पण किती छान येतोय त्याला, तेवढंच ते खायला आहे ना खूप टेस्टी लागतं। तुम्ही नक्की तुमच्या मुलांना बनवून द्या। आणि हा नाश्ता आहे ना तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा टॅमॅटोची चटणी, टॅमॅटो सॉस ह्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि नुसता खाला तरी तो चविष्टच लागतो। मुलंही आवडीने खातील एवढा हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो। दह्यासोबत पण मुलांना दिला तरी खातील, नुसता दिला तरी आवडीने खातील, इतका हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे। नक्की ट्राय करा। हा नाश्ता इथे भाजताना फक्त आपण इथे तुपामध्येच भाजायचा, तुपामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, दिसायला जेवढा छान दिसतोय ना तेवढाच खायला तो खूप हेल्दी आहे। नक्की ट्राय करा। तुम्हाला जर ही माझी नाचणीच्या नाश्त्याची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा।
आणि तुम्ही नक्की हा नाश्ता जो बनवला ना मी ट्राय करून बघा, चवीला एक नंबर लागतो. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही असा नाश्ता हेल्दी पौष्टिक बनवून खा नाचणीचा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.